घरांची पाहणी केल्यावरती सोहळ्याच्या ठिकाणी जाताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र प्रवास केला। तिन्ही नेते एकाच गाडीतून निघाले। उपमुख्यमंत्री अजित पवार समोरच्या सीटवर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागच्या सीटवर बसले होते। तर काही वेळापूर्वी वरळीमध्ये जाऊन बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाची तिन्ही नेत्यांनी पाहणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी या प्रकल्पाची पाहणी केली आणि त्यानंतर आता ते कार्यक्रमस्थळी अर्थात यशवंत नाट्य मंदिर इथे निघालेत आणि तिथेच जाताना या तीनही प्रमुख नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केलाय। या प्रवासादरम्यान अजित पवार हे पुढच्या सीटवर बसले होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सीटवर बसले होते। अगदी काही वेळातच हे नेते कार्यक्रमस्थळी पोहोचतील आणि चावी वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। फेज 1 मधल्या 556 रहिवाशांना चावी वाटप केलं जाणार आहे। थोड्याच वेळात यशवंत नाट्य मंदिर इथे कार्यक्रमाची सुरुवात होईल। फेज 1 मधल्या 556 रहिवाशांना चावी वाटप केलं जाणार आहे। तर अगदी काहीच वेळात या कार्यक्रमाची सुरुवात देखील होणार आहे। या कार्यक्रमाला राज्याचे प्रमुख 3 नेते उपस्थित असतील। म्हाडाकडून या चाळीचा पुनर्विकास केला गेलाय तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते 556 लाभार्थ्यांना आज चावी वाटप केलं जाणार आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। तीनही मंत्र्यांनी एकत्रित प्रवास केलेला आहे एकाच गाडीतून। या प्रवासादरम्यान अजित पवार हे पुढच्या सीटवर बसले होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या सीटवर होते। मुंबईमध्ये आज विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका आहे। 380 कोटी रुपयांच्या 4 विकास कामांचं उद्घाटन केलं जाणार आहे। ट्रेनिंग सेंटर, 2 उड्डाणपूल आणि स्टाफ क्वार्टर्सचा यामध्ये समावेश आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया कोणकोणत्या विकास कामांचं आज उद्घाटन होणार आहे। मुंबई मेट्रोच्या ट्रेनिंग सेंटरचं उद्घाटन आज केलं जाणार आहे। भारतातलं हे सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर आहे। एकावेळी 144 लोकांना ट्रेनिंग देता येणार आहे। 70 कोटी रुपये खर्च करून हे ट्रेनिंग सेंटर बांधलंय। देशभरातल्या मेट्रो कर्मचाऱ्यांना ड्रायव्हिंग आणि मेट्रोच्या देखभालीचं ट्रेनिंग या ठिकाणी दिलं जाणार आहे। एसीएलआर मुंबई विद्यापीठ उड्डाणपुलाचं उद्घाटन होणार आहे। ते पानबाई इंटरनॅशनल स्कूल दरम्यानच्या 200 कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपुलाचंही आज उद्घाटन होत आहे। पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडणारा हा उड्डाणपूल आहे आणि त्यावर कसलाही सिग्नल नाही। 100 मीटर रेडियस असलेल्या केबल वापरलेला दक्षिण आशियातला हा पहिला उड्डाणपूल आहे। या उड्डाणपुलामुळे 1 तासाचा प्रवास वाचणार आहे। महामुंबई मेट्रो कर्मचाऱ्यांच्या स्टाफसाठी मालवणीमध्ये बांधलेल्या घरांचंही आज उद्घाटन होत आहे। 2 मजली इमारतींमध्ये एकूण 156 सदनिका आहेत। 90 कोटी रुपये त्यासाठी खर्च आलाय आणि आणखी 241 सदनिकांचं काम सध्या सुरू आहे। मुंबईतल्या कलानगरमधल्या उड्डाणपुलाचंही आज उद्घाटन होत आहे। धारावी आणि वरळी सी लिंकला जोडणारा हा उड्डाणपूल 20 कोटी रुपये खर्च करून बांधलाय। 340 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल 8.5 मीटर रुंद आहे। या सगळ्या विकास कामांचं बांद्र्यातल्या एमएमआरडीएच्या प्रशासकीय कार्यालयातून उद्घाटन होणार आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कलानगर पूल आणि एसीएलआर एक्सटेन्शनचं उद्घाटन होणार आहे।